विश्वविजेती टीम इंडिया ही मायदेशामध्ये दाखल झालेली आहे। दिल्लीतल्या विमानतळावरून टीम इंडियाला घेऊन बस आता त्यांचा मुक्काम असलेल्या ITC हॉटेल मौर्यामध्ये दाखल होती। अगदी काही क्षणातच ही टीम इंडिया हॉटेल मौर्यामध्ये दाखल होणार आहे। जंगी स्वागत असं या हॉटेलकडून देखील त्यांचं केलं जाणार आहे। विशेष केक देखील त्यांच्यासाठी तयार करण्यात आलाय आणि याच हॉटेलच्या बाहेरून आपला प्रतिनिधी सोमेश कोलगे आपल्या सोबत आहे। सोमेश, किती वेळामध्ये आता टीम इंडिया या ठिकाणी पोहोचणार आहे? दीपक, एक 10 ते 15 मिनिटाच्या वेळामध्ये टीम इंडिया आता इथे पोहोचेल। ITC मौर्य हे हॉटेल टीम इंडियाचं स्वागत करण्यासाठी सज्ज झालेले। टीम इंडियाचे सगळे खेळाडू हे ITC मौर्यमध्ये थांबणार आहेत आणि त्यानंतर मग ITC मौर्यातून ते सगळेजण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी जाण्यासाठी निघणार आहेत। 7 लोककल्याण मार्ग येथे पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटल्यानंतर मग तिथून टीम इंडिया ही मुंबईच्या दिशेने जायला रवाना होईल। सध्या ITC मौर्य येथे ढोल ताशे असतील, त्यासह स्वागत करण्यासाठी त्यांना भारतीय पद्धतीप्रमाणे जो एक मंडप असतो तसा मंडप उभारण्यात आलेला आहे। जे उत्सवाचं प्रतीक आहे, आनंदाचं प्रतीक आहे, असा मंडप आपण ITC मौर्याच्या इथे छोटासा उभारलेला पाहू शकतो। त्यासह सोबत तयार होऊन लोक आलेले आहेत आपल्या पारंपरिक वाद्य परंपरेसह, ढोल ताशासह। आणि हे सगळेजण ज्यावेळी टीम इंडियाचे खेळाडू इथे पोहोचतील त्यावेळी त्या सगळ्यांचं स्वागत करणार आहेत आणि प्रत्येकाचं स्वागत करून टीम इंडियाचा एक एक खेळाडू हा T20चा विश्वचषक जिंकल्यानंतर, जगज्जेते झाल्यानंतर या ITC मौर्य हॉटेलमध्ये जाणार आहे आणि तिथून मग सकाळी साधारणपणे 9च्या सुमारास हे सगळेजण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी जाण्यासाठी निघतील। पंतप्रधानांच्या घरी गेल्यानंतर पंतप्रधान त्यांचं अभिनंदन करणार आहेत आणि पंतप्रधानांचं अभिनंदन स्वीकारल्यानंतर मग टीम इंडियाचे सगळे खेळाडू हे पुन्हा मुंबईच्या दिशेने रवाना होतील। दिल्लीमध्ये कोणताही जाहीर सार्वजनिक कार्यक्रम नाही आहे, पण तरीसुद्धा जर आपण पाहिलं तर लोकांनी ठिकठिकाणी टीम इंडियाचं स्वागत करायला गर्दी केलेली आहे। अनेक जण एअरपोर्टवरती काल रात्रीपासून टीम इंडियाचं स्वागत करण्यासाठी गेले होते आणि आज सकाळी सुद्धा एअरपोर्टवर फार मोठ्या प्रमाणावर गर्दी आहे, दिल्लीच्या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर गर्दी आहे। आणि आता हॉटेलच्या समोर हे सगळे जण, हॉटेलचे कर्मचारी असतील, हॉटेलमधील स्टाफ असेल आणि टीम इंडियाची BCCIची जी स्वतःची सुरक्षा व्यवस्था आहे ती सुरक्षा व्यवस्था आणि दिल्ली पोलीस असे सगळेजण हे ITC मौर्य या हॉटेलवर सध्या टीम इंडियाची वाट पाहत आहेत। थोड्याच वेळात, अगदी काही क्षणात ज्या टीमची संपूर्ण देशाला प्रतीक्षा आहे ती टीम आता दिल्लीमध्ये, प्रत्यक्ष दिल्लीतील या हॉटेलमध्ये पोहोचेल आणि या दिल्लीच्या हॉटेलमध्ये पोहोचल्यानंतर इथेही त्यांचं स्वागत केलं जाईल आणि इथून मग थेट ते मुंबईच्या दिशेने जायला निघतील दुपारी 2च्या सुमारास। असा सध्या एकंदरीत शेड्यूल्ड प्लॅन आहे असं आपल्याला कळतंय। आता टीम इंडिया इथे पोहोचल्यानंतर अनेक लोक इथे एकत्रित येत होते, थांबत होते, परंतु जर आपण पाहिलं तर ट्रॅफिक पोलीस हे अनेकांना इथे थांबायला मनाई करतायत, अनेकांना इथून जायला सांगतायत आणि रस्त्यांवरची परिस्थिती पाहिली तर इथे सुद्धा अनेक फॅन्स हे जमलेले आहेत, पण तरी सुद्धा पोलिसांनी एकंदरीतच सोमेश या हॉटेलच्या बाहेर सध्या लगबग वाढलेली आहे, त्यामुळे कुठल्याही क्षणी टीम इंडिया पोहोचेल। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।